नियोजनबद्ध शहराची शेखी मिरवणाऱ्या विटा शहरात पार्किंगचा प्रश्न दिवसेंदिवस अधिक जटिल होतोय. शहरातील अनेक भागांमध्ये नो पार्किंग जागेतच वाहनांची गर्दी पाहायला मिळते. विशेष म्हणजे वाहतूक विभागाच्या वतीने शहरात समविषम पार्किंगचं नियोजन केलं नसल्याने वाहन दुतर्फा पार्किंग केली जातात. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या उद्भवते. झपाट्याने विकसित झालेल्या विटा शहरात पार्किंगच्या नियोजनाचा बट्ट्याबोळ झाल्याचं चित्र आहे. या विटा शहरात वाहनांची संख्या वाढल्याने अनेक ठिकाणी रस्त्यावर मिळेल तिथे गाड्या पार्क केल्या जातात. यात विटा ते कराड मार्गावर दगडी पाण्याची टाकी ते सेंट्रल हायस्कूलपर्यंत हा प्रश्न अधिकच गंभीर झाला. अशातच पालिकेने विकास आराखड्यात पार्किंगसाठी व विविध सामाजिक कारणांसाठी राखीव ठेवलेल्या भूखंडाचा वापर होत नसल्यामुळे पालिका व वाहतूक पोलिसांचा असमन्वयाचा फटका पार्किंगला बसला. त्यामुळे लवकरात लवकर पालिका प्रशासन व वाहतूक पोलीस प्रशासनाने वाहनधारकांना शहरात आठवड्यातील दिवस समविषम तारखेला ठरवून द्यावेत व या रस्त्याला मोकळा श्वास द्यावा. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना व वाहनधारकांच्या होणाऱ्या त्रासासाठी येत्या 12 ऑगस्ट 2024 वार सोमवार सकाळी ठीक 11 वाजता रोजी दगडी पाणी टाकी चौकात रस्ता रोको आंदोलन करणार. यावेळी मनसेचे तालुका सचिव मिलिंद पवार, शहर अध्यक्ष कृष्णा देशमुख, शहर उपाध्यक्ष अपुल बुधावले, प्रवीण कदम, गोरख बुधावले, सत्यजित माने व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.